कसाय धोर वाघ कसा फुकतोय चिलीम बघा. सरकारमधले मंत्री, सरकारमधले आमदार महाराष्ट्राचा संभ्रम निर्माण करण्यासाठी किंवा दिशाभूल करण्यासाठी कधी कधी वेगळे वेगळे प्रश्न निर्माण करतात. राज्याचा एक आमदार उठतो आणि एका IPS महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या कागदपत्रांचीच चौकशी करा म्हणतो. का? त्यांचे कागदपत्र, जात प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्र बोगस असतील, फर्जी असतील असा त्यांचा आक्षेप आहे. कशासाठी? त्यांच्या नेत्यांनी बार्शी जिल्ह्यातल्या म्हाडा तालुक्यातल्या कुरडू गावातल्या रस्त्याच्या प्रकरणाबद्दल तिथं जो बेकायदेशीर पद्धतीने मुरुम आणला जातो आणि पोलिसांना तक्रार केली असेल की हा बेकायदेशीर पद्धतीनं मुरुम घेतायत, शासनाला रेव्हेन्यू जमा करा ना, रॉयल्टी भरा आणि मग तुम्ही मुरुम उचला. आणि मग एक तिथला कार्यकर्ता उठतो, नागरिक उठतो, कॉन्ट्रॅक्टर उठतो, जो कोणी असेल तो, आणि थेट उपमुख्यमंत्र्यांना फोन करतो आणि त्या पोलीस अधिकारी तिथं रेड टाकली, कारवाई करणार आहेत. उपमुख्यमंत्री म्हणतात पहचाना क्या मुझे, कौन हूं मैं, DCM बात कर रहा हूं, डेप्युटी चीफ मिनिस्टर. आणि त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना झापतात आणि त्या महिला पोलीस अधिकारी म्हणतात की मी माझ्या कामात कर्तव्यदक्ष आहे, मी माझं काम करते, हा कुणाचा माणूस आहे मला काहीच देणं घेणं नाही, तुम्ही म्हणताय म्हणून मी सगळं ऐकून घेते. असं असल्यानंतर उपमुख्यमंत्री दादा चिडतात आणि वाटेल ते पद्धतीनं त्यांना बोलतात. अर्थात लाडक्या बहिणीच्या जीवावर जो व्यक्ती सत्तेमध्ये बसलाय त्या पदावर, महिला पोलीस अधिकारी किंवा प्रशासनातल्या कुठल्याही महिला जर अशा दबावाखाली काम करत असतील तर हे किती दुर्दैव आहे. पण ती धाडसी महिला आहे, ती गप्प बसली नाही. फोन नंबर मागितला, दिला, नंतर फोन आला, ती बोलत राहिली, पण ती तिच्या कामाला प्रमाण मानून तिनं काम केलं. मला आणि ती महिला चुकीची आहे म्हणून आमदार काय म्हणतो, UPSCलाच पत्र लिहिलंय की अधिकारीच कागदपत्र यांचे बोगस असतील, चौकशी झाली पाहिजे. आता माफी मागितली, चूक झाली म्हणून. त्याच्या पुढे जाऊन सांगतो ज्यांनी अजितदादांना अडचणीत आणलं, याच्या दादाची काडी मात्र चूक नाही. त्यांना फोन केला म्हणून ते बोलले, त्यांना जसं फिडिंग केलं तसं ते बोलले. पण आपण महिला अधिकाऱ्यांशी बोलतोय म्हणजे सरकारी कामात एक सरकारच आहे ना, शेवटी अर्थमंत्री आहेत राज्याचे किंवा उपमुख्यमंत्री आहेत म्हणल्यावर अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला. महिला आयोग आता झोपलाय का हा मला तर प्रश्नच पडलाय. तरी सुद्धा असू द्या, त्यांचाच महिला आयोग असल्यामुळं, त्यांच्याकडेच ते पद असल्यामुळं महिला आयोगाच्या अध्यक्ष या विषयावर बोलणार नाहीत, कारण तिथली ती अधिकारी महिला ह्यांना महत्वाची वाटणार नाही, गप्प बसणार, ते चकार शब्द बोलणार नाही. त्याच्या पुढे जाऊन ज्यांनी दादांना फोन लावला तो कोण आहे माहितीये का तुम्हाला? एक नंबरचा गंजडी आहे, गांजा खश चिलीम भरून नुसता धूर काढतो. सुरुवातीला तुम्ही जी 5-10 सेकंदाची झलक जी बघितली तोय हा. जय शंभो नारायण करायचा आणि म्हणजे अशा व्यक्तीचा दादा फोन उचलला, म्हणजे गंजडी माणसाचा दादा फोन उचलतात, अधिकाऱ्यांना दम देतात, पण जनतेला न्याय देऊ शकत नाहीत. कुठं चाललंय आमचा महाराष्ट्र? आणि हे काहीच कुणाला वाटत नाही. आता बघा, हे तुम्ही नाद फक्त पूर्ण व्हिडिओ पाहताच आहे. समजा ही जर अवस्था या तक्रारदारांची असेल, दादांना बोलून उपयोगच नाही. पण दादा ज्या भाषेत बोलले ना, किती दिवस ती भाषा प्रत्येकाने मान्य करायची की नाही नाही त्याचा स्वभावचा असा आहे? अजिबात नाही ना. असे दुसऱ्यांनी बोलले असते तर हे चुकीचं आहे, पण हे कळलं पण पाहिजे. माझा मुद्दा काय, आमदारांनी
बिनशर्त माफी मागितली. दादा म्हणले मी असं करणारातला नाही, पण ज्यानं तक्रार केली तो कोण आहे? बघा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय. हे ह्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, हे ह्यांचे सपोर्टर आहेत. बरं, याच सोलापूर जिल्ह्यातून दादांना याच्या अगोदर पण फटका झालाय, तुम्हाला माहितीये ना. सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी पाणी मागत होते, म्हणजे कॅनलला पाणी नाही, धरणं कोरडी पडली, दादा काहीतरी करा. दादा म्हणले आता धरणात पाणी नाही, मी काय करू, काय मुतू काय त्या धरणामध्ये. माहितीये ना तुम्हाला हे प्रकरण. आणि मग ती व्हिडिओ, ती जे ते बोललेले व्हायरल झालं, इतकं व्हायरल झालं, इतकं व्हायरल त्या सोलापूर जिल्ह्यातून, की दादांना कराडला जाऊन आत्मक्लेश करावा लागला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन. का करावा लागला? त्यावेळेस सुद्धा उपमुख्यमंत्री होते, आता सुद्धा उपमुख्यमंत्री. या प्रकरणात दादाची 2-5-10% चूक असू शकते, फोन उचललाय आणि बोललेत म्हणून, पण ते त्यांचं काम आहे. पण दुसऱ्या बाजूला ते सरकारचे उपमुख्यमंत्री आहेत, जनतेचे आहेत, ते लोकांनी निवडून दिलंय त्यांना. आणि ते जर समोरची व्यक्ती महिला अधिकारी आहे, तरुण मुलगी आहे, पण IPS आहे, त्यांची थोडी सुद्धा भाडभीड ठेवणार नसाल ह्या गांजा वाढणारासाठी, गंजडीसाठी. म्हणजे विनाकारण ह्या गंजडीने दादांना अडकवलं का नाही? कुणालाच काय वाटणार नाही का? ही ह्यांची पात्रता. म्हणजे हे चिलीम गांजा ओढून स्वर्गाचा आनंद घेणार आणि दुसऱ्यांना अडचणीत आणणार, हा काय प्रकार आहे? महाराष्ट्र ह्या सगळ्या गोष्टी विसरणार नाही आणि विसरलेला पण नाही. म्हणजे ही जर अशी मानसिकता असेल तर ही अत्यंत वाईट आहे, हे मला आपल्या समोर सांगायचं होतं. म्हणून मी हा व्हिडिओ केला, की बघा सरकारला अडचणीत आणणारे गंजडी जर हे थेट उपमुख्यमंत्र्यांना फोन लावू शकत असतील, आपण करू द्या बरं फोन. यांचे PA फोन सुद्धा उचलत नाही. अहो, हे 10 वेळेस फोन करा, किती महत्वाचं काम असू द्या. पहिल्यांदा त्यांना कळतं, पण नंतर उचलत नाहीत का? मग त्या डोक्याला त्रास आहे. मग ते आमदार असू द्या किंवा मंत्री असू द्या, यांच्याकडून कामाच्या अपेक्षा नाही. असे माणसं गंजडे थेट फोन करणाऱ्यांना अडचणी. आता काही जण काय म्हणतात, नाही नाही रस्त्याचं काम अडून काय हे झालं. अहो, मी काय म्हणतो, ठीक आहे ना, तक्रार केली म्हणून त्या तिथं आल्या का? त्या ऑफिसमधून थेट त्या रस्त्याचं काम त्यांना स्वप्नात आलं होतं. सगळ्यांना सगळं कळतं, पण ते कितपत तुम्ही समजून घ्यायचं यालाही महत्व असतं. बाकी जनता सुद्धा नाही. जय शिवराय.